दिल्लीत उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला. पुढे आम्हाला खाजवावी लागते दाढी की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदे सेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर. आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीत उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला. पुढचं काय ते आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली आहे. कुठे तो भाजप आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये. पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गजाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हा हे निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे.